श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? आशा करते स्वामींच्या आशीर्वादानं तुम्ही सगळे चांगलेच आहात. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर इथे मी नवीन घर बांधलं ना, त्यामुळे इथे नवनाथ पारायण ठेवलेलं होतं. नवनाथ पारायण ठेवायचं कारण मी नंतर परत एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल की मी हे नवनाथ पारायण कशासाठी ठेवलं होतं. इथे मी अशा प्रकारे गुरुजींनी आमच्या हाताने पारायण करून घेतलेलं आहे. 7 दिवसाचं पूर्ण पारायण होतं, 9 दिवसाचं पूर्ण पारायण होतं. त्या पारायणामध्ये आम्हाला काय अनुभव आलेत, काय संकेत आम्हाला मिळाले आणि हे काम कोणी केलेलं होतं, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या संकटातून तर मी खूप बाहेर निघाले, पण 5 वर्ष मला लागले या संकटातून बाहेर निघायला. योगच येत नव्हता महाराजांची पोथी लावायचा. खूप मनात ठरवलं की महाराजांची पोथी लावल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, पण म्हणतात ना, आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. असंच काही 5 वर्ष माझ्यासोबत घडलं आणि त्यानंतरच महाराजांनी मला साक्षात पोथी लावा असं कुणाच्या तरी मुखातून मला असं समजलं की महाराज साक्षात मला म्हणत आहेत की बाई, तू पोथी लाव. एक खरं सांगते, तुमच्या मागे जर काही इडापिडा असेल किंवा कोणी काही केलेलं असेल, आपण सायन्स पिढीतले आताचे लोक आहेत, विश्वास ठेवत नाही, अंधश्रद्धा मानतात, पण ज्याच्यावर घडतं ना त्यालाच कळतं की ही अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे. त्याच्याशिवाय आपल्याला दरबारात गेल्यावरच आपल्याला देव दिसतो, देवळात गेल्यावरच देव दिसतो. याची प्रचिती मला ही महाराजांची जेव्हा पोथी लावली तेव्हाच मला समजलं. श्री स्वामी समर्थ. अलख निरंजन. तुम्ही कसे आहात? देव करो, स्वामी करो तुम्हाला खूप सुखा समाधानाने सगळ्यांसोबत राहायला, आनंदी राहावं हेच स्वामींचरणी मी प्रार्थना करते. आणि कोणीही पुढं गेलं तर त्यांच्यावर कोणीही जळू नये, सगळ्यांनी पुढे व्हावे आणि कष्ट करूनच कमाई करावं हीच इच्छा मांडते तुमच्यासमोर.